किंवा जे काही तुम्ही भरती किंवा जे काही क्षेत्र तुम्ही निवडलं असाल त्यातला विषय. तर आताच्या घडीला एक वेगळ्या पद्धतीने एक वेगळं युग आहे. पाठीमागे जर बघायला गेलं आपण तर एक भरती किंवा एक स्पर्धा परीक्षा किंवा आपण जे काही टार्गेट असेल ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढं लोकांपर्यंत पोहोचत नसायचं. कारण कीपॅड असेल किंवा साधे मोबाईल असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी असतील. आणि आता एवढं ॲडव्हान्स लेव्हलला सगळ्या गोष्टी गेल्यात की एका सेकंदात तुम्ही सर्च केला की ज्ञानाचा भांडार सुद्धा तिथे येतोय. काही लोक वाट लावायला पण बसलेत, काही लोक वाट दाखवायला पण बसलेत. सो अशी अतिशय महत्त्वाचा विषय आजचा की पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी किंवा वनरक्षक किंवा दारूबंदी पोलीस भरती किंवा जे काही असेल डिफेन्स या क्षेत्रातील मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे की आताच्या घडीला वेगळा विषय झालाय. म्हणजे तुमचं जे काम आहे किंवा तुमचं जे हार्डवर्क आहे ते 0% आहे आणि सोशल मीडियाकडे जास्त लक्ष आहे. म्हणजे कधी भरती येणार, कधी भरती येणार, कधी भरती येणार एवढंच चालू आहे. पुढं ती भरती 4 महिन्याच्या अंतरावरती येणार आहे, 3 महिन्याच्या अंतरावरती येणार आहेत. आजपासून आपल्याला काय पाऊल उचलायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायला पाहिजे किंवा लेखी प्लस फिजिकलचा रेशो कशा पद्धतीने आहे, जेणेकरून माझी सिलेक्शनची पॉसिबिलिटी किंवा माझ्या घरची माझी जबाबदारी जी आहे किंवा मला जे माझ्या घरची परिस्थिती आहे ती मला जशी बदलायला येईल त्याकडे लक्ष कमी आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे थोडक्यात मुलांचं आताच असं झालंय की फक्त आणि फक्त सोशल मीडिया, दुसरं काही विषयच नाहीये. सकाळी उठल्यापासून रात्री झोपूपर्यंत एंड हा सोशल मीडियाच होते, लक्षात ठेवायचं.